जिल्हा न्यायालय भरती 2023 चालू घडामोडी. प्रश्न पहिला. संयुक्त दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? ऑप्शन आहेत नितीश कुमार, ऑप्शन बी ललन सिंह, ऑप्शन सी तेजस्वी यादव, ऑप्शन डी सीताराम येचुरी. तर आन्सर आहे नितीश कुमार यांची निवड झाली. प्रश्न क्रमांक 2. 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा कोठे पार पडल्यात? नंबर 1 अमरावती, नंबर 2 नागपूर, नंबर 3 अकोला, नंबर 4 वाशिम. तर 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा ह्या अकोला येथे पार पडल्या. प्रश्न क्रमांक 3. 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक गुण पदके जिंकली आहेत? तर महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली आहेत. प्रश्न क्रमांक 4. 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर महाराष्ट्र राज्याने 8 सुवर्ण पदके जिंकली आहेत. प्रश्न क्रमांक 5. 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत हरियाणा राज्याने किती सुवर्ण पदके जिंकली? तर हरियाणा राज्याने 7 सुवर्ण पदके जिंकली. प्रश्न क्रमांक 6. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरस्कार रकमेत किती टक्के वाढ करण्यात आली आहे? तर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये 13% वाढ करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 7. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरस्काराची रक्कम एकूण किती कोटी रुपये करण्यात आली आहे? तर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरस्काराची रक्कम ही 488 कोटी रुपये करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करार केला आहे? तर उत्तर आहे आसाम या राज्याने. प्रश्न क्रमांक 9. उल्फा या आसाम राज्याच्या बंडखोर संघटनेने कोणाच्या उपस्थितीत केंद्र सरकारसोबत शांतता करार केला आहे? तर अमित शहांसोबत शांतता करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 10. उल्फा ही संघटना कोणत्या वर्षापासून स्वायत्त आसाम राज्याची मागणी करीत आहे? आन्सर 1980. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या राज्यात 50व्या वर्षी निवृत्त वेतन मिळणार असल्याची घोषणा तेथील राज्य सरकारने केली आहे? तर झारखंड या राज्याने 50व्या वर्षी निवृत्त वेतन मिळण्याची घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 12. झारखंड सरकारने कितव्या वर्षी राज्यातील नागरिकांना निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा केली आहे? आन्सर 50व्या वर्षी. सॉरी फ्रेंड, 13वा क्वेश्चन हाईड झालेला आहे. प्रश्न क्रमांक 14. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या ठिकाणावरून 2 अमृत भारत आणि 6 वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करणार आहेत? आन्सर अयोध्या येथून वंदे भारत आणि 2 अमृत भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करणार आहेत. प्रश्न क्रमांक 15. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथून उद्घाटन करण्यात येणाऱ्या 6 वंदे भारत एक्सप्रेसमध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणत्या वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे? तर जालना ते मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. क्रमांक 16. उत्तर प्रदेशमध्ये किती हजार कोटी रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन अयोध्या येथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे? आन्सर 16,000 कोटी रुपये. प्रश्न क्रमांक 17. केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात किती टक्के वाढ केली आहे? आन्सर 0.20%. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे? तर फ्रेंड्स, ही आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्र राज्याने ड्रोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र शासन पुढील 5 वर्षात मिशन ड्रोन प्रकल्प अंतर्गत किती जिल्ह्यात ड्रोन केंद्र स्थापन करणार आहे? तर 12 जिल्ह्यांमध्ये ड्रोन केंद्र स्थापन करणार आहे. फ्रेंड, जिल्हा न्यायालय भरती ओरिएंटेड खूप महत्त्वाचे चालू घडामोडी आहेत. तुम्ही नक्की याला रिव्हिजन करा. एक्झाममध्ये तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. आणि असेच आणखी क्वेश्चन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज बेल आयकन दाबा, म्हणजे जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे.